नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, प्रिन्स ऑफ वेल्स हे ग्रंथालय कुठे आहे? प्रिन्स ऑफ वेल्स हे ग्रंथालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी प्रिन्स ऑफ वेल्स हे ग्रंथालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, ताजमहल कोणत्या राज्यात आहे? ताजमहल कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, बाष्पयुक्त वाऱ्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्यास कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? बाष्पयुक्त वाऱ्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्यास कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, राक्षसमुखी म्हणजे काय? राक्षसमुखी म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 2 दक्षिणेकडील भाग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅरन बेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, भारतातील अतिप्राचीन पर्वत कोणता आहे? भारतातील अतिप्राचीन पर्वत कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारतातील अतिप्राचीन पर्वत हा अरवली पर्वत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, दक्षिण भारतात पशुपालन हा मुख्यतः कोणाचा व्यवसाय आहे? दक्षिण भारतात पशुपालन हा मुख्यतः कोणाचा व्यवसाय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तोडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, काश्मीर खोऱ्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते? काश्मीर खोऱ्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर ऑप्शन क्रमांक 4 पीठ प्रकारची काश्मीर खोऱ्यात मृदा आढळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता? लोकसंख्येची घनता सर्वात कमी असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 अंदमान निकोबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, छत्तीसगडची राजधानी डॅश डॅश ही आहे? छत्तीसगडची राजधानी ही डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 रायचूर ही छत्तीसगडची राजधानी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, श्रीनगर शहर कोणत्या काठावर आहे? श्रीनगर शहर कोणत्या नदी काठावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 झेलम नदी काठावर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, पश्चिम मध्य रेल्वेचा मुख्यालय डॅश डॅश येथे आहे? पश्चिम मध्य रेल्वेचा मुख्यालय डॅश डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 जबलपूर या ठिकाणी पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, महामार्ग 6 कुठून कुठे जातो? महामार्ग 6 क्रमांक कुठून कुठे जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 महामार्ग क्रमांक 6 हा धुळे कोलकाता या मार्गात जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक राज्यामध्ये शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, सर्वात लहान राज्य क्षेत्रफळाने कोणते आहे? सर्वात लहान राज्य क्षेत्रफळाने कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गोवा आहे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, सर्वात उंचीवरील युद्ध क्षेत्र कोणते? सर्वात उंचीवरील युद्ध क्षेत्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 सर्वात उंचीवरील युद्ध क्षेत्र हे सियाचीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, बॅनरघंटा राष्ट्रीय उद्यान डॅश डॅश राज्यात आहे? बॅनरघंटा राष्ट्रीय उद्यान डॅश डॅश राज्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बॅनरघंटा राष्ट्रीय उद्यान कर्नाटक या राज्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, भारतात डायनामिक्स लिमिटेडचे मुख्यालय कुठे आहे? भारतात डायनामिक्स लिमिटेडचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 हैदराबाद या ठिकाणी डायनामिक्स लिमिटेडचे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, सिंधू नदीचा उगम कुठे होतो? सिंधू नदीचा उगम कुठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कैलास मानसरोवर या ठिकाणी सिंधू नदीचा उगम होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21,
केंद्रीय कापूस संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? केंद्रीय कापूस संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी केंद्रीय कापूस संशोधन केंद्र आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारताने अवकाशात सोडलेल्या पहिल्या अवकाश उपग्रहाचे नाव काय आहे? भारताने अवकाशात सोडलेल्या पहिल्या अवकाश उपग्रहाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आर्यभट्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात स्थित आहे? कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान या ठिकाणी कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 सिक्कीम या राज्याची राजधानी ही गंगाटोक ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी 7 बेटांचे शहर कोणते आहे? खालीलपैकी 7 बेटांचे शहर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या शहराला 7 बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतातील सर्वात उंच मिनार कोणता? भारतातील सर्वात उंच मिनार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 कुतुब मिनार दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 आसाम या राज्याची राजधानी कोणती? आसाम या राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 आसाम या राज्याची राजधानी ही दिसपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राजा रवी वर्मा खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होता? राजा रवी वर्मा खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होता? तर ऑप्शन क्रमांक 3 चित्रकलासाठी प्रसिद्ध होता, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतीय पठाराचे उत्तर व दक्षिण असे 2 भाग कोणत्या नदीमुळे पडले आहेत? भारतीय पठाराचे उत्तर व दक्षिण असे 2 भाग कोणत्या नदीमुळे पडले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 लडाख रांग आणि संपूर्ण लडाख प्रदेशाचे वर्णन डॅश असे केले जाते? लडाख रांग आणि संपूर्ण लडाख प्रदेशाचे वर्णन डॅश असे केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 शीत वाळवंट म्हणून वर्णन केले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल राज्यामध्ये नक्षलबारी हे गाव आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 शरावती नदीवरील जोग किंवा गिरसप्पा चा धबधबा हा भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? शरावती नदीवरील जोग किंवा गिरसप्पा हा धबधबा भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक राज्यामध्ये हा जोग किंवा गिरसप्पा हा भारतातील सर्वात मोठा धबधबा आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 ईशान्य मोसमी वारे डॅशच्या कालावधीत वाहतात? ईशान्य मोसमी वारे डॅशच्या कालावधीत वाहतात? तर ऑप्शन क्रमांक 2 नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये ईशान्य मोसमी वारे वाहतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणता? कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 यक्षगान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीची समुद्र सीमा लाभली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीची समुद्र सीमा लाभली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात या राज्याला लाभलेले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 माउंट अबू कशासाठी प्रसिद्ध आहे? माउंट अबू कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 हवेचे ठिकाण म्हणून माउंट अबू प्रसिद्ध आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 सुवर्ण मंदिर कुठे आहे? सुवर्ण मंदिर कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सुवर्ण मंदिर हे अमृतसर या ठिकाणी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारतातील लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठे राज्य कोणते? भारतातील लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश हे भारतातील लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठे राज्य आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे?
भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राकेश शर्मा आहे भारताचा पहिला अंतराळवीर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र कुठे आहे? भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 श्रीहरिकोटा या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 आग्रा हे शहर कोणत्या नदीवर आहे? आग्रा हे शहर कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आग्रा हे शहर यमुना या नदीवर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते? भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 गोवा आहे भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान असणारे राज्य आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारतातील 100% साक्षरता असणारे राज्य कोणते? भारतातील 100% साक्षरता असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 केरळ हे राज्य भारतातील 100% साक्षरता असणारे राज्य आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 लोकसंख्येच्या नुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? लोकसंख्येच्या नुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसरा लागतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सरदार सरोवर हा प्रकल्प नर्मदा नदीवर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कलिंग प्रदेश हे ओडिसा या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारतात सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कुठे आहे? भारतात सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 खरगपूर या ठिकाणी भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारत व पाकिस्तान विभाजन करणाऱ्या रेषाचे नाव काय आहे? भारत व पाकिस्तान विभाजन करणाऱ्या रेषाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रेड क्लिफ रेषा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 भारताचे सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी डॅश डॅश आहे? भारताचे सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी डॅश डॅशची आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नौदलाची आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झेलम या नदीकाठावर श्रीनगर हे शहर वसलेले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 चारमिनार हे ऐतिहासिक वस्तू कुठे आहे? चारमिनार हे ऐतिहासिक वस्तू कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी चारमिनार हे ऐतिहासिक ठिकाण आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 गोवा या राज्यामध्ये कार्निवल हा सण साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान राज्यामध्ये भरतपूर राष्ट्रीय उद्यान आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56 सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 गंगाटोक ही सिक्कीम या राज्याची राजधानी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57 भारतातील रेशीम उत्पादनातील अग्रेसर राज्य कोणते? भारतातील रेशीम उत्पादनातील अग्रेसर राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक हे राज्य भारतातील रेशीम उत्पादनातील अग्रेसर राज्य आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58 डॅश डॅश शहर इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणून ओळखली जाते? डॅश डॅश शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 बेंगलोर या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 59 काझीरंगा अभयारण्य डॅश डॅशसाठी प्रसिद्ध आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान डॅश डॅशसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3
एक शिंगी गेंडा साठी प्रसिद्ध आहे? हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60वा, भारतातील डॅश या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? भारतातील डॅश या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? तर ऑप्शन क्रमांक 4 केरळ या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 61वा, शेतकऱ्यांना मृदा स्वस्त कार्ड वितरित करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? शेतकऱ्यांना मृदा स्वस्त कार्ड वितरित करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पंजाब हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 62वा, विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विंध्य पर्वत हा अवशिष्ट प्रकारचा पर्वत आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, खालीलपैकी बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? खालीलपैकी बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आसाम राज्यातील आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 64वा, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही? खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 ओडिसा या राज्याची सीमा महाराष्ट्राच्या सीमेला लागून नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 65वा, भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात डॅशवा क्रमांक लागतो? भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात डॅशवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 3 7वा क्रमांक लागतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 66वा, आसाम राज्याची राजधानी कोणती? आसाम राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 दिसपूर ही आसाम राज्याची राजधानी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 67वा, जंगल मृदा डॅश रंगाची असते? जंगल मृदा डॅश रंगाची असते? तर ऑप्शन क्रमांक 4 गडद काळी रंगाची जंगल मृदा असते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 68वा, खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्र किनारा नाही? खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्र किनारा नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 आसाम या राज्याला समुद्र किनारा नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 69वा, भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प जिम कॉर्बेट हा आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 70वा, नागालँड राज्याची राजधानी कोणती? नागालँड राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 कोहिमा ही नागालँड राज्याची राजधानी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला, सुखाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? सुखाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सुखाचार्य डोंगर सांगली जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, डॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर राज्य आहे? डॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक तामिळनाडू हे राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 विदर्भामध्ये, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय सिकंदराबाद येथे आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर मसुरी हे ठिकाण उत्तराखंडमध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते आहे? आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य विश्वास एकता बलिदान, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, दोन नद्यांमधील प्रदेश त्यास काय म्हणतात? दोन नद्यांमधील प्रदेश त्यास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 त्यास दुआब म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, ग्रेरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे? द ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, विशालगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? विशालगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विशालगड हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, खालीलपैकी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते? खालीलपैकी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 कागल हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, अकबरचा महसूल व्यवस्थेचा प्रमुख खालीलपैकी कोण होता? अकबरचा महसूल
व्यवस्थेचा प्रमुख खालीलपैकी कोण होता? तर ऑप्शन क्रमांक 1 तोरडमल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 चीनने कोणत्या वर्षी भारतावर हल्ला केला? चीनने कोणत्या वर्षी भारतावर हल्ला केला? तर ऑप्शन क्रमांक 3 1962 मध्ये चीनने भारतावर हल्ला केला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 5000 यातील विशेषण आहे. 5000 यातील 5 कोणते विशेषण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 संख्यावाचक विशेषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 पुढीलपैकी कोणता व्यंजन प्रकार नाही? पुढीलपैकी कोणते व्यंजन प्रकार नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वरादी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते? प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रणव मुखर्जी हे भारताचे 13वे राष्ट्रपती होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती होण्यापूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती होण्यापूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? तर ऑप्शन क्रमांक 2 बिहार या राज्याचे राज्यपाल होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 पीपल्स प्रेसिडेंट म्हणून खालीलपैकी कोणते राष्ट्रपती प्रसिद्ध आहे? पीपल्स प्रेसिडेंट म्हणून खालीलपैकी कोणते राष्ट्रपती प्रसिद्ध आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 2 वेळा राष्ट्रपती पदावर राहणारे एकमेव व्यक्ती कोण? 2 वेळा राष्ट्रपती पदावर राहणारे एकमेव व्यक्ती कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे 2 वेळा राष्ट्रपती राहणारे एकमेव व्यक्ती आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत? रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 रामनाथ कोविंद हे भारताचे 14वे राष्ट्रपती आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 गांजाला मान्यता देणारे डॅशचे पहिले आशियाई राष्ट्र बनले? गांजाला मान्यता देणारे डॅशचे पहिले आशियाई राष्ट्र बनले? तर ऑप्शन क्रमांक 1 थायलंड हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 वैयक्तिक वापरासाठी गांजाला मान्यता देणारे डॅशचे पहिले युरोपीय राष्ट्र बनले? वैयक्तिक वापरासाठी गांजाला मान्यता देणारे डॅशचे पहिले युरोपीय राष्ट्र बनले? तर ऑप्शन क्रमांक 1 माल्टा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे? खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी खोरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 डॅश विष्णुबुवा ब्रह्मचारी नावाने ओळखले जाते? डॅश हे विष्णुबुवा ब्रह्मचारी नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 विष्णू भिकाजी गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 डॅशची महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती? डॅशची महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती? तर ऑप्शन क्रमांक 3 बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 बिहारमध्ये बांधण्यात आलेल्या पोलादी पुलाची लांबी किती किमी आहे? बिहारमध्ये बांधण्यात आलेल्या पोलादी पुलाची लांबी किती किमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 5.7 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 देशातील सर्वात मोठा पोलादी पूल कोणत्या राज्यात बांधला आहे? देशातील सर्वात मोठा पोलादी पूल कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बिहार या राज्यामध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला भेटला आहे? ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला भेटला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वेल स्मिथ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती आहे? भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागालँड ही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतातील पहिले पेपरलेस कोर्ट कोणते बनले आहे? भारतातील पहिले पेपरलेस कोर्ट कोणते बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 शिवराज्याभिषेकाचे हे शिवशक कितवे आहे? शिवराज्याभिषेकाचे हे शिवशक कितवे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 349वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला किती मन सोन्याचे सिंहासन तयार केले होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला किती मन सोन्याचे सिंहासन तयार केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 32 हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला?
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 1674 मध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य खालीलपैकी कोणते? पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य खालीलपैकी कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 NE हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते? महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 गंगापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अरवी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो? दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 लेप्टोस्पायरोसिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उल्हास या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर एव्हिटर कोण बनली आहे? भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर एव्हिएटर कोण बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अभिलाषा भरक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकारासाठी प्रसिद्ध आहे? अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकारासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नेमबाजीसाठी प्रसिद्ध आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 डॅजशी भारतीय तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात? डॅजशी भारतीय तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती हे भारतीय तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मध्य रेल्वेचे मुख्यालय मुंबई येथे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 इन्सुलिन हे प्राण्यांच्या डॅशच्या अवयवमधून श्रावण करणारे संप्रेरक आहे? इन्सुलिन हे प्राण्याच्या डॅशच्या अवयवमधून श्रावण करणारे संप्रेरक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वादुपिंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 थॉमस कप स्पर्धेत भारताचा अंतिम सामना कोणत्या देशासोबत झाला? थॉमस कप स्पर्धेत भारताचा अंतिम सामना कोणत्या देशासोबत झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 इंडोनेशिया सोबत झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारताने थॉमस कप किती वर्षानंतर जिंकला आहे? भारताने थॉमस कप किती वर्षानंतर जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारताने थॉमस कप हा 73 वर्षानंतर जिंकला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 एम जगदीश कुमार खालीलपैकी डॅश डॅशचे नवीन अध्यक्ष झालेले आहेत? एम जगदीश कुमार खालीलपैकी डॅश डॅशचे नवीन अध्यक्ष झालेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 UGC हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 स्वतंत्र कृषी निर्यात धोरण खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वप्रथम वापर केला आहे? स्वतंत्र कृषी निर्यात धोरण खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वप्रथम वापर केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 उंची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 जगी सर्व सुखी असा कोण आहे या वाक्यातील काळ खालीलपैकी कोणते सांगा? जगी सर्व सुखी असा कोण आहे या वाक्यातील काळ खालीलपैकी कोणते ते सांगा? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्तमान काळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी मराठीत मूळ सर्वनामे डॅश आहेत? खालीलपैकी मराठीत मूळ सर्वनामे डॅश आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 9 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 अंतराळात फुललेले पहिले फूल कोणते? अंतराळात फुललेले पहिले फूल कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 झोनिया हे आपले करेक्ट आन्सर होईल.